हॅलो फ्रेंड्स, मी भावना भूतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लव नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. कथेचं नाव आहे ताल, एक राजनैतिक बंधन. लेखिका भावना भूतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव. भाग 24. तुमची सून पवित्र आहे. तिच्यावर बलात्कार नावाचा कलंक ह्या घरातील काही राजकारणी लोकांनी लावलाय आणि आमचा ऐकाल तर तुमच्या भाचीपेक्षा ही खूप भारी आहे. सिद्धराजची बायको म्हणून तर एकदम बेस्ट, संग्राम म्हणाला. सिद्धराज तिला कधीच आपलंसं करणार नाही, कारण त्यांचं ध्रुवीवर प्रेम आहे. तुमचे अण्णा एकदाचे का मुख्यमंत्री झाले तर आद्याला ते ह्या घरात राहू देणार नाहीत. आमचं ऐकाल तर तुम्ही शांत राहा. तुमच्यामुळे घरात भरपूर वादविवाद होत आहेत, आईसाहेब म्हणाल्या. एखाद्या गरीब मुलीच्या मजबुरीचा फायदा मी तुम्हा लोकांना अजिबात घेऊ देणार नाही. तिला घराबाहेर करायची हिंमत अण्णांनी करून दाखवावी, मग आम्ही आहोतच त्यांना त्यांची जागा दाखवायला. राहिला प्रश्न सिद्धराजचा, तर तो नक्कीच आद्याकडे वळणार, कारण संग्राम बोलता बोलता मध्येच थांबला. चेहऱ्यावर अगदी गंभीर भाव त्याने आणले होते. कारण आईसाहेबांनी घाबरतच विचारले. कारण आम्ही बोलतोय म्हणून, म्हणत संग्राम हसू लागला. आईसाहेब रागातच संग्रामच्या खोलीतून निघून गेल्या. संग्रामने मोबाईल हातात घेतला आणि एक नंबर फिरवला. कुठे आहे तो आणि ती, संग्रामने विचारलं. आणि समोरील व्यक्तीचं बोलणं तो ऐकू लागला. समोरून मिळणारं उत्तर ऐकताच तो क्रूर हसला. मोबाईल बाजूला ठेवत तो स्वतःच्या कामाला लागला. महत्त्वाची कामं निपटून होईपर्यंत आद्याला दुपारचे 3 वाजून गेले. संग्राम उपाशी राहील ह्या भीतीने ती काही गडबडीतच घरी आली. दुपारच्या उन्हाने अक्षरशः न्हाऊन निघाली होती. दुपारी हॉलमध्ये काकीसाहेबांच्या आणि आईसाहेबांच्या गप्पा रंगल्या होत्या. काय तो अवतार म्हणायचा हिचा. कपाळावर आट्या पाडतच काकीसाहेबांनी आद्याला टोकले. अण्णाला कुठे दुर्बुद्धी सुचली आणि हिला घरी घेऊन आलाय तेच कळत नाही. लायकी तरी आहे का हिची पेशवेजीच्या घराची पायरी चढायची. अण्णांची मोठी बहीण काकीला साथ देतच म्हणाली. आता इथे उभीच राहणार आहेस का? किचनमध्ये कामं बघ किती पडली आहेत, ती करू लाग, काकीसाहेब ओरडल्या. आद्याला थोडं भरून आलं. हातातील बॅग घेऊन ती स्वतःच्या खोलीत यायला निघाली. वर कुठे चाललीस? किचन तिथे आहे, आत्यासाहेबांनी किचनच्या दिशेने बोट दाखवतच म्हटले. संध्याकाळ होत आली आहे, सगळ्यांच्या चहा नाश्त्याच्या तयारीचं पण बघ, काकीसाहेबांनी पुन्हा हुकूम सोडला. दोघींचं बदललेलं रूप पाहून आद्याच्या डोळ्यात पाणी भरलं. येणारा हुंदका आतल्या आत कुठेतरी दाबून ठेवत होती. जणू उफाळून येणाऱ्या कंठाला ती फुटू देत नव्हती. ऐकू आलं नाही का? आत्यासाहेब ओरडल्या. तसं आद्याने अंगच काढलं. हृदय धडधडू लागलं तिचं. त्या दोघी अजून काही बोलायच्या आत ती बॅग घेऊन किचनमध्ये पळाली. नोकर मंडळींनी भरलेलं किचन आज अगदी मोकळं मोकळं होतं. बॅग तिने फ्रीजला लागून असलेल्या फटीत खुपसली. ओढणी पोटाभोवती बांधून ती कामाला लागली. खरकटाने भरलेल्या ताटांनी बेसिन व्यापलं होतं. गॅसवर सुद्धा भाताची शितं, तेलाचे डाग, पिठाने उमटलेल्या रांगोळ्या तशाच होत्या. एवढं मोठं किचन आवरेपर्यंत तिला नाकी नऊ येणार होते, एवढं नक्की. एवढं सगळं बघून तिच्या डोक्यात फक्त एकच प्रश्न येत होता की भाईला जेवण काय बनवू. रडतच तिने भांडी घासायला घेतली, पण डोक्यात मात्र रेसिपी चालू होती. अधूनमधून फ्रीजमध्ये कोणत्या भाज्या दिसतात का हे ती डोकावून पाहू लागली. हॉलमध्ये बसलेल्या काकीसाहेब आणि आत्यासाहेबांच्या गप्पा गोष्टींवरून त्या दोघी वामकुक्षी घ्यायला स्वतःच्या खोलीत चालल्यात ह्याचा अंदाज आद्याला आला. आद्या आपण सांगितलेली कामं करते ना हे बघायला म्हणून दोघीही किचनमध्ये डोकावल्या. तिला काम करताना बघून दोघीही स्वतःच्या खोलीत निघून गेल्या. त्या नक्की तिथून गेल्यात ह्याची खात्री होताच आद्याने डाळ खिचडीचा कुकर चढवला. फ्रीजमधून मिळेल त्या भाज्या काढून तिने ते चिरायला घेतल्या.
एका बाजूला भाजी फोडणीला घातली तर दुसरीकडे तिने भाकऱ्या थापायला घेतल्या. कसंबसं तासाभरात तिने जेवण आटोपलं. सकाळसारखं एका डब्यात तिने भरलं आणि पळतच संग्रामच्या खोलीच्या दिशेने तिने धाव घेतली. संग्रामच्या खोलीचा दरवाजा उघडा होता. तिने आत डोकावून पाहिलं तर संग्राम चित्र काढण्यात व्यस्त होता. भाई, तिने त्याला आवाज दिला. आलीस तू कॉलेजमधून? त्याने काळजीतच तिला विचारलं. सॉरी, मला डब्बा बनवायला थोडा उशीर झाला. खाली कोणीतरी 2 जणी बसल्या होत्या ना, मग त्यांनी पण मला कामाला लावलं. मला त्यांची भीती पण वाटत होती. त्यांच्यासमोर जेवण बनवू कसं आणि तुम्हाला घेऊन कसं येऊ असं माझं झालं होतं. पण मला सांगा, तुमच्या रूमचा दरवाजा कोणी उघडला? आद्याने विचारलं. खाली कोण 2 बायका होत्या आणि काय कामाला लावलेलं तुला? संग्रामने तिच्या प्रश्नाचं उत्तर न देता तिला उलट प्रश्न केला. मला नाही माहिती त्या कोण होत्या, पण 2 दिवसापासून त्या इथेच दिसतात त्या मला. त्यांना सोडा, तुम्ही गरम गरम जेवून घ्या बघू, आद्या म्हणाली. आमचं जेवण दुपारीच झालं आहे, संग्राम म्हणाला. मग माझा जॉब गेला काय? तिने घाबरतच विचारलं. वेडी आहेस का? असं कसं जाईल? परमनंट जॉब आहे ग. तू जेवलीस का? संग्रामने विचारलं. आद्याने नाही म्हणून मान डोलवली. मग जेवून घे बघू, संग्राम तिला म्हणाला. मला भूकच नाही. मला लवकर ह्या घरातून बाहेर पडायचे. इकडची माणसं चांगली नाहीत, फक्त तुम्ही आणि आईसाहेब सोडले तर, रडतच ती म्हणाली. हातातील डब्बा बेडवर ठेवत रडतच ती तिथून जाऊ लागली. पण संग्रामने तिची वाट अडवली. तिथे बस, संग्रामने बेडच्या दिशेने बोट दाखवतच तिला म्हटले. मला इथे कोणी बघितलं तर परत मला ओरडतील, ती हुंदका देतच म्हणाली. कोणी नाही ओरडणार. अण्णांनीच आमच्या रूमचा दरवाजा उघडा ठेवलाय. आम्ही ह्या घरात असताना तुला कोणाला घाबरायची काही एक गरज नाही. कोणी काही त्रास दिला, ओरडलं किंवा काहीही केलं तर लगेच आम्हाला येऊन सांगायचं, कळलं? संग्राम तिला म्हणाला. तिने हो मध्येच मान डोलवली. खिचडी थोडी जास्त झाली आहे, संध्याकाळी पण तीच राहू देत का? मला थोडं बरं नाही वाटत आहे. परत ताप भरल्यासारखं वाटतंय, आद्या स्वतःच्या गळ्याला हात लावतच म्हणाली. संग्रामने तिच्या कपाळाला हात लावून पाहिलं तर तिला खरंच ताप भरला होता. तू जेवून घे, आम्ही डॉक्टरांना फोन करून बोलावून घेतो, संग्राम म्हणाला. औषधं चालू आहेत मला. दुपारचं औषध घ्यायचं राहिलं, पण औषधं घेतल्यावर झोप येते ना, म्हणून मी घेतलंच नाही, आद्या म्हणाली. आधी जेवून घे, म्हणत संग्रामने तिने आणलेला डबा उघडला. आमच्या पुढ्यात जेवून घे, संग्राम तिला म्हणाला. तुम्ही पैसे कट करणार नाही ना ह्याचे? आद्याने विचारलं. संग्रामने हसतच नाही म्हटलं. तुम्ही पण थोडं जेवा ना, मी खूप मेहनतीने जेवण बनवले, प्लीज, आद्या म्हणाली. संग्रामला तिला नाही बोलायला जमलंच नाही. तिच्या समाधानासाठी त्याने डब्यातून एक भाकरी घेतली आणि भाजीसोबत खाऊ लागला. आद्या त्याच्या चेहऱ्यावरील भाव बघू लागली. वाह, तू जेवण खूप छान बनवतेस, भाजी मस्तच झाली. संग्राम जेवणाची स्तुती करत म्हणाला. तसं आद्याने सुटकेचा श्वास सोडला आणि ती जेवू लागली. थँक्स, आद्या म्हणाली. तुझी एक्झाम कधी संपते? संग्रामने विचारलं. पुढच्या आठवड्यात, आद्या उत्तरली. ओके, आणि खाली तुला ज्या 2 बायका होत्या त्या तुला काय बोलल्या? संग्रामने विचारलं. आद्या ती कॉलेजमधून आल्या आल्या जे काही घडलं ते सगळं संग्रामला सांगू लागली. जेवता जेवता डोळे पुन्हा पाणावले तिचे. अजून पण अर्धी भांडी पडलीत किचनमध्ये. छोटंसं तोंड करतच ती म्हणाली. त्या ह्या दोघी होत्या का? स्वतःच्या आत्या आणि काकीचे फोटो दाखवतच संग्रामने आद्याला विचारलं. हां, कोण आहे ते? हा, आद्याने विचारलं. आपल्या घरातील छोटी मोठी कामं करणारी नोकर मंडळी. तू कोणाचं पण ऐकून किचनमध्ये घुसली, कधी पण ह्या दोघींनी तुला काही काम सांगितली तर अजिबात ऐकायचं नाही. सरळ मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडायचं, नाटक करायचं. काय करायचं? संग्रामने विचारलं. नाटक, आद्या उत्तरली.
तू जशी बाहेर जाणार तसं ह्या दोघी पुन्हा तुला ओरडणार. काय करणार? संग्रामने विचारलं. ओरडणार, तिने रडतच उत्तर दिलं. पण तुला घाबरायची गरज नाही. कशाची गरज नाही? संग्रामने विचारलं. घाबरायची, आद्या म्हणाली. कुठे चाललीस तू? असं मोठ्यानेच ओरडत त्या तुला विचारणार. त्यांचा आवाज ऐकून घाबरायचं? संग्राम म्हणाला. आद्याने नाही म्हणून मान डोलवली. ॲक्टिंग येते ना तुला? संग्रामने विचारलं. मग मी कॉलेजमध्ये नाटक असतं त्यात भाग घेते, आद्या उत्तरली. व्हेरी गुड. मग तुला त्यांच्यासमोर फक्त ॲक्टिंग करायची. आता कसली विचार? संग्राम म्हणाला. कसली? आद्याने विचारलं. तू त्या 2 नौकर मंडळींना अजिबात घाबरली नाहीस ह्याची, आणि त्यांच्या प्रश्नावर ठामपणे एकच उत्तर द्यायचं, संग्राम म्हणाला. काय? आद्या म्हणाली. अण्णासाहेबांच्या घरी माझ्यावर किती अन्याय होतोय हे संपूर्ण जगाला ओरडून सांगायला मी चालली आहे. सगळ्या मीडियामध्ये ओरडून ओरडून सांगणार की ह्या घरी मला नोकरासारखं ट्रीट करतात. तुम्हा दोघींना तर संपूर्ण जगासमोर मी आणून राहणार. फक्त एवढंच तुला म्हणायचं आहे, संग्राम म्हणाला. एवढं सगळं? आद्याने पुन्हा रडवे भाव चेहऱ्यावर आणतच विचारलं. एवढंच बोलायचं, आणि ह्या घरात राहायचं असेल तर मी बोलेल तसंच वागावं लागेल, आणि तसं जर वागलीस तरच मी तुला जॉबवर ठेवेल. मला रडवे एम्प्लॉई माझ्या हाताखाली अजिबात आवडत नाहीत. बिनधास्त आणि ताडफाड बोलणारे आवडतात, संग्राम म्हणाला. एवढं सगळं बोलून पुढे काय करू? आद्याने विचारलं. पुढे ॲक्टिंग करायची आहे तुला, तेही घराबाहेर पडण्याची, संग्राम म्हणाला. आणि मग? आद्याने विचारलं. मग काय? ती लोक तुझी समजूत काढून तुला स्वतःच्या खोलीपर्यंत सोडतील. तुझं ह्या घरी राहणं किती महत्त्वाचं आहे तुला नाही माहिती. ह्या घरातील सत्ता सध्या तरी तुझ्याकडे आहे. तू जसं बोलशील तसं हे घर चालेल, कारण तुझ्यामुळे ह्या घरात मुख्यमंत्री जन्माला येणार आहे, संग्राम म्हणाला. मला थोडी थोडी भीती वाटते असं वागायला, आद्या म्हणाली. आम्ही असताना कशालाच घाबरायचं नाही, संग्राम तिला विश्वास देतच म्हणाला. मग ती किचनमधली भांडी मी नाही घासली तरी चालेल ना, आद्याने विचारलं. म्हणजे आम्ही जे बोलतोय ते तुला कळलंय तर, संग्रामने हसतच विचारलं. आद्याने पण हो म्हणून मान डोलवली. आणि अजून एक, नेक्स्ट आठवड्यापर्यंत आम्ही कामात खूप बिझी असणार. आमच्यासाठी जेवण वगैरे बनवू नकोस. आम्हाला जेवायलासुद्धा वेळ नसतो. आजसारखी तुझी मेहनत फुकट नको जायला. आणि हो, ह्या सगळ्याचे पैसे आम्ही कट नाही करणार, संग्राम म्हणाला. आद्याच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. संग्रामला स्मित देतच तिने हो म्हणून मान डोलवली. ते अजून एक काम होतं तुमच्याकडे, कराल काय, आद्याने विचारलं. आता काय झालं, संग्रामने विचारलं. माझा एक मित्र आहे ना, राहुल म्हणून, त्याला जॉब हवा होता. त्याचे वडील खूप आजारी आहेत ना. मी जिथे कथ्थक शिकवायला जाते ना, तिथे तो कोचिंग क्लास शिकवतो. पण औषधांचा खर्च खूप वाढला आहे ना, म्हणून त्याला अजून एक जॉब हवा आहे. तो कोणतंही काम करायला तयार आहे. तुमच्या ओळखीने त्याला कुठेतरी चिकटवा ना, खूपच गरज आहे त्याला, आद्या म्हणाली. हे 2 आठवडे असेच जाऊ देत, कारण आम्ही खूप बिझी आहोत. तुझ्या मित्रासाठी कुठे जॉब असेल तर आम्ही नक्की बघतो, संग्राम म्हणाला. थँक्यू, आद्या खुश होतच म्हणाली. जेवण झालं असेल तर हे सगळं इथेच राहू देत आणि औषधं घेऊन झोप, संग्राम म्हणाला. मी हे सगळं आवरून झोपते ना, आद्या म्हणाली. म्हणजे आता आम्ही तुला जे काही शिकवलं ते सगळं तू विसरलीस वाटतं, संग्रामने भुवया उडवत विचारलं. विसरली नाही, पण घरात कोणीच नोकर मंडळी मला दिसली नाही. मग हे सगळं कोण उचलणार, आद्याने विचारलं. ज्यांनी त्या नोकर मंडळींना सुट्टी दिली ना, त्या करतील, आणि आम्ही हे सगळं बघून घेऊ. तू जेवून फक्त आराम कर, संग्राम म्हणाला. आद्याने हो म्हणून मान डोलवली. संग्रामने सांगितल्याप्रमाणे ती औषधं घेऊन झोपली. आईसाहेब, संग्राम मोठमोठ्याने ओरडतच आईसाहेबांच्या खोलीत जाऊ लागला. जाणून बुजून तो काकी आणि आत्यासाहेबांच्या खोलीबाहेर उभं राहून मोठमोठ्याने ओरडला. दोघांचीही झोपमोड झाली म्हणून दोघीही चिडतच बाहेर आल्या.
आईसाहेब सुद्धा बाहेर आल्या. घरातील नोकर मंडळी मेलीत का काय कुठे? रागातच त्याने आईसाहेबांना विचारलं. आम्ही त्यांना सुट्टी दिली आज. आईसाहेब काही बोलणार त्याआधीच काकीसाहेब उत्तरल्या. असं, मग आमची खोली आवरायला घ्या तुम्ही. संग्राम रागातच काकीसाहेबांना म्हणाला. संग्राम, आईसाहेब त्यांच्यावर ओरडल्या. संग्रामने हाताचा पंजा दाखवत आईसाहेबांना शांत केलं. आमची रूम अस्ताव्यस्त झाली आहे. आम्हाला खोलीत झालेला पसारा अजिबात आवडत नाही, हे तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे. आम्ही आमची खोली नीट करण्यासाठी खास म्हणून शीलाला ठेवलं होतं. ह्यांनी कोणाला विचारून त्यांना सुट्टी दिली? ह्यांनी सुट्टी दिली आहे तर ह्याच आता आमची खोली आम्हाला आवरून देतील. नाहीतर आम्ही ह्यांच्या खोलीचं तीच अवस्था करू जी आमच्या रूमची झाली. अजून एक, किचनमध्ये सुद्धा भरपूर पसारा आम्ही पाहून आलो आहे. आता नोकर मंडळीच्या जीवावर एवढं उधार होऊन त्यांना सुट्टी दिलीच आहात तर तो सुद्धा आवरायला घ्या. संध्याकाळचा नाश्ता आम्ही खोलीत करू, तो सुद्धा तुम्हीच बनवाल, कारण नोकर मंडळींना सुट्टी तुम्हीच दिली आहे. संग्रामचा राग आणि त्याने सांगितलेली कामं ऐकून काकीसाहेबांना घाम फुटला. घरात आबासाहेब आणि अण्णासाहेब सुद्धा नव्हते जे त्याला शांत करतील. काकीसाहेब घाबरतच आत्यासाहेबांकडे बघू लागले. आम्हाला आमची रूम आत्ताच्या आत्ता स्वच्छ करून हवी आहे, नाहीतर आम्ही तुमच्या रूमची तर ना, म्हणत संग्राम रागातच काकीसाहेबांच्या रूममध्ये जाऊ लागला. आम्ही करून देतो, थांब. काकीसाहेब संग्रामला अडवतच म्हणाल्या. तुम्ही का करणार? आपण आध्याला सांगू करायला, ती करेल हे सगळं. आत्यासाहेब उत्तरल्या. चालतंय की, आम्ही व्हिडिओ काढतो तिचा आणि सोशल मीडियावर व्हायरलच करतो. घरात धुणी भांडी करणाऱ्या कामगारांना पगार पुरवायला अण्णासाहेबांचे खिसे तोकडे पडत होते म्हणून त्यांनी एक सामूहिक बलात्कार झालेल्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बिनपगारी नोकरीला ठेवलं. आणि ह्या व्हिडिओ खाली कमेंट काय असणार माहिती आहे? अण्णासाहेब हाय हाय, असले भावी मुख्यमंत्री आम्हाला नको. आणि ते तर सोडाच, तुम्ही घराबाहेर पडताना फक्त दिसाच, मग बघा जनता कसली दगड फेकून मारेल तुमच्यावर. संग्राम म्हणाला. तुमचं म्हणणं काय आहे? त्या तुमची रूम आवरणार? आईसाहेबांनी रागातच विचारलं. असं आमचं म्हणणं अजिबात नव्हतं, पण आता आहे. आमचा राग आणखीन वाढण्याआधी आम्हाला आमची खोली नीट करून मिळाली तर खूप बरं होईल, संग्राम म्हणाला. आम्ही नोकर मंडळींना फोन करून बोलवून घेतो, त्या करून देतील तुमची खोली नीट, काकीसाहेब म्हणाल्या. आमच्यात एवढा पेशन्स नाही आहे. आम्हाला आत्ताच्या आत्ता आमची खोली नीट करून हवी आहे, म्हणत बाजूला असलेली फुलदाणी संग्रामने हातात घेत रागातच जमिनीवर आदळली. संग्राम! आईसाहेब त्याला शांत करायला त्याच्याजवळ आल्या, पण एकदा का राग विकोपाला गेला की संग्रामला शांत करणं सुद्धा अवघड होतं. काकीसाहेब घाई गडबडीतच संग्रामच्या खोलीत गेल्या. संग्रामने स्वतःची खोली पूर्णपणे अस्ताव्यस्त करून ठेवली होती. खोलीची केलेली अवस्था बघता काकीसाहेबांनी आवंडाच गिळला. लवकर! संग्रामचा करारी आवाज त्यांच्या कानात घुमला. तसं त्या कामाला लागल्या. खोली आवरेपर्यंत तास उलटला. संग्राम स्वतःच्या खोलीच्या दारात उभं राहून काकीसाहेबांची मजा घेत होता. 5:30च्या दरम्यान सीड घरी आला. संग्रामला स्वतःच्या खोलीबाहेर बघून त्याला खूप राग आला. हाताची मूठ आवळतच तो संग्रामसमोर जाऊन उभा राहिला. क्रमशः. काय मग मित्रांनो, कसा वाटला आजचा भाग? नक्की कळवा. धन्यवाद.